लाखांदूर तालुक्यामध्ये जनगणनेच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलेलं आहे। ओबीसी प्रवर्गासाठी स्वतंत्र कॉलम नसल्याच्या निषेधार्थ लाखांदूर तालुका सरपंच संघटनेने जनगणनेवर जाहीर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। याबाबत तहसीलदार लाखांदूर यांना निवेदन सादर करण्यात आलंय। सरपंच संघटनेच्या निवेदनानुसार शासनाने सुरू केलेल्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर नोंदणी दरम्यान जात नोंदविताना केवळ अनुसूचित जाती एसी आणि अनुसूचित जमाती एसटी असे पर्याय देण्यात आलेले आहेत। मात्र देशातील आणि राज्यातील बहुसंख्य असलेल्या इतर मागासवर्गीय ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकाना देण्यात आलेला नाहीये। त्यामुळे भविष्यामध्ये ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी समाज शासकीय योजना, शैक्षणिक सवलती आणि राजकीय आरक्षणापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। ओबीसींची अचूक जनगणना न झाल्यास हा बहुजन समाजावर मोठा अन्याय ठरेल असा आरोप निवेदनामध्ये करण्यात आलेला आहे। केंद्र सरकारने 30 एप्रिल 2025 रोजी ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला असतानाही प्रत्यक्ष प्रश्नावलीत त्याचा स्पष्ट उल्लेख नसल्याबाबत सरपंच संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। जोपर्यंत जनगणना प्रश्नावलीत ओबीसी प्रवर्गासाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट केला जात नाही तोपर्यंत लाखांदूर तालुक्यातील सरपंच संघटना जनगणनेवर पूर्णपणे बहिष्कार कायम ठेवणार असल्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आलेला आहे। सदर लाखांदूरचे नायब तहसीलदार केडी धकाते यांनी स्वीकारलेले असून निवेदन देतेवेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष अरुण बावनकर, उपाध्यक्ष चंद्रशेखर खेडीकर, सचिव अस्मिता लांडगे आणि कोषाध्यक्ष सुधीर मिसार, पंचायत समिती उपसभापती संजना वरकडे यांच्यासह बहुसंख्य तालुक्यातील सरपंच यावेळी उपस्थित होते। मच्छिंद्र मावळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, लाखांदूर। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।